म्हजे घर योजनेचे फॉर्म कोणा कोणाक जाय? चलो सर, भारत माता की वंदे मोदी जी आप आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीच्या सरकारात म्हजे घर ही योजना तुमच्या सगळ्यां खातीर हाडल्या। त्या योजनेच्या शुभारंभाक आमच्या होम मिनिस्टर अमित शहाजी आयिल्ले। आज आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्यूट करता। त्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आमचे आमदार म्हणजे मित्र बाब दाजी सरकार आसात, आमचे कलेक्टर साउथ एग्नाकल्टस, तुमचे आमचे चेअरपर्सन बाप गिरीश बोरकर, आमचे डेप्युटी कलेक्टर, परत मामलेदार, आमचो सीओ आणि हांगासर जमिल्ले बाकीचे सगळे काउन्सिलर्स, म्हणजे मोगाळ भयणीनो आणि भावानो। म्हजे घर ही योजना दाजीन तुमकां सांगली, ही म्हज्या खूब काळजाक तेंकोनची। हांव मुद्दामून सांगता, म्हज्या मूळ गोंयकाराक गेली 60 वर्सां घराचे विविध विषय घेऊन सातत्यान म्हणजे तो झगडो तो पळय सारके सायडीक काड, सकयल काड, फाटल्याक दिसना म्हणून। चल तुम्ही हांगा उठारे। ही योजना हांवें मुद्दामून म्हटल्यार म्हज्या काळजाक तेंकोनची। हांवें सामान्य मनशाचे प्रॉब्लेम्स पळयल्या, बारीक मनशाच्यो झगड्यो पळयल्या आणि घरात जावपी वेगवेगळे विषय घरा खातीर हे सगळे सातत्यान हांवें पळयल्या। म्हणून फाटले एक जवळपास 3-4 महिने आम्ही आमची माझी घर योजना आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश पन्सरात, संदीप जॅकीस आमची पुराय टीम हाजेर आमी काम करीत आशिल्ले। विधानसभेंतल्यान आमी सारको कायदो केलो, आमी बेश्टे येवंक ना, आमी नवीन कायद्याचे पुस्तक केले। तेका विरोध कोण करतालो, तेका कसो विरोध करतालो, कित्याक विरोध करताले सांगात पळय। हे तांकां लोकांची घरां तुमच्या नावार जाल्ली नाका म्हणून हे विरोध करताले। तांकां केन्नाच हो प्रश्न सुटावो जाल्लो नाका। लोकांचे प्रश्न कायमचे तशेंच दवरपाक तांकां आवडटा म्हणून हे प्रश्न सुटावे करपा खातीर म्हज्या सरकारात म्हजे घर ही योजना हाडली आणि म्हजे घर ह्या योजनेंतल्यान विविध प्रश्न हांव उलयतां। म्हणजे तुमकां खंयच्या योजनेचो फॉर्म जाय, ओके, कितें जाय ते आमी सगळे फॉर्म आयज दितले आणि हे फॉर्म दिता आसतना ते आता काढू नका छाड्या। हे फॉर्म जाय आणि फुडल्या 3 महिन्या भितर थोड्या लोकांक तर हेजो सर्टिफिकेट दितले आमी। दिवंक जाय काय नाका? फुडल्या 3 महिन्या भितर तुमकां रेग्युलर जाल्ल्यो सर्टिफिकेट तुमकां मेळटल्यो। ह्याच कार्यक्रमाक अशाच पद्दतीन पाठवया। पण म्हाका गिरीश म्हणपाक लागलो, सर म्हणपाक लागलो आमकां हॉल बारीक जाता, तो बस स्टँड बांदून व्हडलो हॉल केन्ना करता काय दिसता। बस स्टँड बांदूंक जाय काय नाका? व्हडलो हॉल बांदल्या काय अशें कंजेस्टेड बसपाची गरज ना। ते काय थोडे विरोध करपाक उठलेले थंयसर। कोण करता खबर आहा? ते बी तेच करता। ओके, डेव्हलपमेंट जाल्लो नाका, लोकांची घरां रेग्युलरायज जाल्ली नाका, असलो मायंडसेट असलेले हे पक्ष सातत्यान आमकां विरोध करपाचें काम करता। पण हांव त्या बाकीच्या गजालींचेर उलयना। आज हांव निव्वळ म्हाजी घर ह्याच योजनेचेर उलयतलो। गेली गोंय स्वतंत्र जावन 63 वर्सां जाली। आमी त्या खातीर म्हटलां की मनीस जन्माक येता आसतना कितेंच घेवन येना आणि तो वयता आसतनाय बी कांयच घेवन वचना। ओके, आपल्या पुराय आयुश्यान तो एकूच घर बांदता। धाकलेशें बांदुनी खंयसरूय बांदुनी मागीर ते कोण ती गव्हर्मेंटाची जमीन मेळ्ळी तिजेर बांदले, कोणी कोमुजातीचे मेळ्ळे, कोणी बारीकसो प्लॉट विकतो घेतलो ते बांदले, कोणी भाटकाराच्या जागेर रावता थंय बांदलो। आणि ते घर जर आपल्या कायद्यार जालें ना जाल्यार ताका न्हीद पडना। तेजी इच्छा एकूच आसता, आपूण वयर वयच्या पयलीं हें घर कायदेशीर जावचें, म्हज्या फुडल्या पिळगे खातीर तें घर उरचें, हय काय ना? ही प्रत्येकाची इच्छा, म्हणजे जाणटेल्याच्या मनान तांकां सदोदीत सतयता ती हीच एकूच इच्छा। आणि तेंच घर कायदेशीर करपा खातीर म्हज्या सरकारान म्हजे घर हो निर्णय घेतलो आणि ते कायदेशीर करपाचें ठरयलें। हातूंतल्यान वेगवेगळे फॉर्म सगळ्या जाणांक आयज येयल्या पयलीं तितक्याय जाणांक तांकां लागता तो फॉर्म आयज मेळटलो। आणि तुमी हांगासर पयलीं येयल्ल्या तितक्यांक हांवें दाजीक सांगलां, सगळ्या जाणांक सगळ्यांक तुमकां डेप्युटी कलेक्टर आनी मामलेदाराच्या ऑफिसान धांवत वचपाची गरज ना, जाल्यार तुमी फाल्यांच्यानूच तांकां रावंक दिवचे ना। म्हाजो फॉर्म भर, म्हाजो फुडले 6 म्हयने आहा। हेल्प सगळ्यांक तुमकां आमदार करतलो, आमचे जे काउन्सिलर आहा ते करतले। पण हे करता आसतना तुमच्याच घरा कडेन कोणाक एफिडेविट लावपाक जाय, रेजिडन्स काडपाक जाय, सगळे डॉक्युमेंट रेडी करतले। कांय चिंता करपाची गरज ना।
त्याच्या खातीर कोणाक कसलेच पयशे दिवपाची गरज ना. सरकारी तिजोरीन जितके पयशे भरपाक जाय रिसिप्ट घेवन तितकेच भरा. बाकीच्या एका पयशाची आनी गरज लागची ना. आणि तेका लागून म्हाका दिसता आज पयल्याच पयली आमी हे सांगता आसतना 1972च्या पयलींची घरां ही कायदेशीर करपाचो निर्णय सरकारान घेतला. म्हणजे ताजो फॉर्म वो डेप्युटी कलेक्टराक आमी भरून दिवपाचो फॉर्म तुमकां मेळटलो. तेजें घर सर्वे प्लॅनाचेर आसा. ओके, ज्या घराचो 114 तेजें नांव आसा हाऊस ओन बाय म्हणून. ओके, आणि तिसरें तें सायट प्लॅन आसतलो ताका हाऊस टॅक्स रिसिप्ट आसतली म्युनिसिपालिटीचे. हे 3 डॉक्युमेंट सुद्दां जरी आसत जाल्यार डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली तुमकां सनद ही डायरेक्ट तुमकां दितले हे काम करता. आतापर्यंत घर आपल्या नावार आसा म्हणून म्युनिसिपालिटीची रिसिप्ट सोडली आणि चुकून थोड्या जाणांचे 114चेर नाव आणि कितें डॉक्युमेंट आहा कोणाकडे आसा आणि कांयच डॉक्युमेंट ना. ती पयले फावटी 1972च्या पयलींची आमकां डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली सनद दितलो. तुजें जें आहा पळय घर हें सेटलमेंटान आसा, कोणूच मागीर घर तें तुजें ऑर्चर्डान आसलें इल्लिगल आसलें हें म्हणचो ना. ती सनद सर्टिफिकेट घेवपाची, हाऊस टॅक्स रिसिप्ट, वॉटर बील लावपाचें, दुसरो फॉर्म भरपाचो आणि डायरेक्टली म्युनिसिपालिटीन वचून तो फॉर्म दिवपाचो. म्युनिसिपालिटीन तो फॉर्म दिल्या उपरांत तुमचें घर 1972च्या पयलींचें कायदेशीर घर म्हणून परमनंट सर्टिफिकेट 1000 रुपया भरून दिता. फक्त 1000 रुपया भरून तें घर कायदेशीर, डेप्युटी कलेक्टरान 1000 आणि हितून म्युनिसिपालिटीन 1000 कायदेशीर घर म्हणून तुमकां तेजी परमनंटली सर्टिफिकेट मेळटली. हे जालें 1972च्या पयलींचें घर. आमच्या सरकारान आनीक निर्णय कितें घेतला तोय सांगता तुमकां हांव. मागीर इतर आई कितें विचारूंक जाय तें आमी पळयता की प्रत्येक जाणांक आपलें घर रिपेर करपाचें जर आसत न्ही रे जाल्यार आमकां हाऊस रिपेर सर्टिफिकेट लागता. बरोबर काय न्ही? पयलीं सांगताले कितें खबर आहा, थोडे आमचे कावन्सिलर मिटींग जावना म्हणटाले, 15 दीस लागतले. हाऊस रिपेर सर्टिफिकेट तुमी एप्लिकेशन दिवपाचें, इंजिनियरा कडल्यान एस्टिमेट काडपाचो आपूण कशें रिपेर करतलो तो, आनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी, ह्यो 3 जे आमचे एफिलिएटेड इंजिनियर आहा तेच्या कडल्यान, आनी आपली हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची आणि म्युनिसिपालिटी कडेन दिवपाची. तुमकां 3 दिसांनी हाऊस रिपेर सर्टिफिकेट मेळटली. ते सामकें आनीक मिटिंगेक बीन रावचें ना. आनी ते जर सांगात तुका मिटींग जावना म्हणून जाल्यार दाजीक सांगा. सोमतें आनीक मिटिंगेक बीन रावपाचें ना. 3च दिसांनी सोमतें आनीक मिटिंगेक बीन कांयच ना. ओके, आता जुन्या घरांनी आमकां संवय कितें आसली, आमी दोग जाण भाव एकीच कडेन रावताले. बरोबर आहा? पयलीं आमी जाका संयुक्त कुटुंब पद्दती म्हणटाले, सगळे एकी कडेन रावताले. आतां तशें जाता ना. आतां सगळें झगडे जाता. लायटीचें बील भरूंक झगडी, उदकाचें बील भरूंक झगडी, टॉयलेटी खातीर झगडी. बरोबर आहा काय ना? आमी ठरयलें बायफर्केशन सर्टिफिकेट दिवपाची. दोगांय भावांनी फॉर्म भरपाचो, फॉर्मूय म्युनिसिपालिटीन अवेलेबल आसतलो. फॉर्म भरपाचो, आपल्या घराचो नंबर 40 आमी दोगूय जाण बरोवन दिता. आमकां बायफर्केट कर, 40A आणि 40B 2 नंबर वांगडा. आणि इतकेंच न्ही, सोमतोच लायट कोणाक दिवपाचें आनी उदीक कोणाक दिवपाचें तें तुमी ठरया. ताका सांगूंक नाका. एकट्याक लायट आनी एकट्याक उदीक दिलें काय ना, दुसऱ्याक वांगडाच तो एनओसी दितलो. तूं नवीन लायट घे आणि तूं नवीन उदीक घे. आता उरलो टॉयलेट, मागीर तो टॉयलेट एकट्याक उरलो, दुसरो जाय काय नाका. तो नवीन वांगडाच जेका टॉयलेट मेळोंक ना पळय न्ही, तेणी नवीन टॉयलेटीचो फॉर्म भर, तेका टॉयलेट बांदून दिता. खोटें सांगना जाल्यार संडासाकूय झगडी, आमच्या संडासान तूं वचूं नाका म्हणून. तो टॉयलेटूय जो आहा पळय न्ही तो नवीन बांदून दिता. आता तिसरें आनीक फुडलें उरलें तें सांगता हांव. आमी अटल आश्रमाच्या अंतर्गत तुमचे फॉर्म भरलेले काय जाल्यार थोड्यांचे भरलेले. आमी 1.5 लाख रुपया घर रिपेर करपाक दिता. जो कोण गरीब आहा सामको ताका आमी घर रिपेर करपाक 1.5 लाख रुपया दिताले. 75,000 पयशे येयल्या म्हणून कळ्ळें काय ना. दुसरो भाव कंप्लेन घालता, तेजे बंद कर म्हणटा. तोच घालता त्या घराचेर रायट म्हाजोय हांव म्हणटा. आता जश्यो दोगांयकूय 2 सर्टिफिकेटी दिलो काय दोगांयनी स्किमीक एप्लाय करूनी दोगांयकूय 1.5 लाख रुपया दिता. वांगडाच सोमतेच दोगांयनी एप्लाय करपाचे, दोगांयकूय मेळटल्यो.
हे दिवाळीचे गिफ्ट खंय सगळ्यांक दिवाळी येवपाची आहा त्या दिवाळीचे गिफ्ट म्हणजे इतके आमी कित्याक सांगता हांव म्हाका लोकांच्या घरांनी झगड्यो जाल्ल्यो नाका आमकां सगळे जाण सूख आनी समाधानात रावल्ले जाय ती झगड्यो तंटे सगळे मिटोवपाचे आणि त्यानुसार सुटसुटीत आमी सगळी प्रक्रिया त्या खातीर चड काम आनी मदीं कावन्सिलर आनी हेंच्यांनी मदीं ढवळाढवळ सुद्दां करपाची ना कावन्सिलर वांगडा झगडी आसली सुद्दां दाजीक सांगा दाजी करून दितलो सगळ्यांचे कळ्ळें न्ही ती इतके इजी करून दिवपाचें आमी थारायलां आतां मेन हेजेर हांव येता गव्हर्मेंट लँडान कितल्या जाणांची घरां तितक्या जाण आदवेल घरां गव्हर्मेंट जागेर कोमदिजात मागीर येता गव्हर्मेंट लँड बरें तुमकां जो फॉर्म मेळटलो आतां तो फॉर्म भरपाचो मागीर एक एफिडेविट मारून दिवपा खातीर आनी एक फॉर्म मेळटलो ते एफिडेविट मारून दिवपाचे आनी तुमी 28 फेब्रुवारी 2014 हाज्या पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट ही हाडपाची आता थोडे जाण म्हणटले कितें तेय सांगता तुम्ही घर बांधला 2000 सालान ओके आता त्याच्या पयलीं तुम्ही कदाचित थोडे जाण 15-10 वर्सां पयलीं फोंड्या रावताले अशें धरून चला हांगासर 2000 सालान घर बांधला पयलीं फोंड्या रावताले 15 वर्सांची रेजिडन्स घेवपा खातीर आमचो जो फॉर्मेट आहा मामलेदार तुमकां सांगतलो की तुम्ही पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट फोंडेच्यान बरोवन हाडल्यार जाता तुमकां आमचो मामलेदार ती म्हणजे अटेस्टेड करतलो आणि कंटिन्युअसली तुमकां 15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट ही सरकार कोणाकूच खंयचो जो गोंयांत 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जो मनीस 15 वर्सां पासून रावता तेका म्हणजे आयज त्या मनशाक 25 वर्सां जाली हांवें कळोवंक जाय म्हूण सांगता म्हणजे आयज 25 वर्सां जाली तो गोंयांत रावता तेणी केन्ना तरी 30 वर्सां पयलीं घर बांदलेलें आसतलें ते घर ताज्या नांवार ती जमीन जी आहा ती क्लास 1 सनद म्हणजे ती जमीन आमी तुमच्या नांवार करून दितले फुकट न्हू परत एकदा सांगता हांव फुकट दीत जाल्यार लोक आमकां गाळीत वतले त्याची तुम्ही मिनिमम पैसे सर्कल रेटी प्रमाणे जे कितें आसा त्या सर्कल रेटी प्रमाणे ते पैसे सरकाराक भरपाचे भरतले काय ना भरपाक तयार आहा मरे ते पैसे सरकाराक भरपाचे सरकारान काय पयलीं पैसे घेवन आसले तुमच्या कडल्यान घेतलेले सांगूनच तेन्नाचं सरकार कितें तेन्ना सरकारान कोणाच कडल्यान पैसे घेवना ते पैसे तुमच्या कडल्यान आतां घेतले आमी मॅक्झिमम म्हणजे आपले घर आणि घरा भोवतीली 2 मीटर जागा चड आनी आडूंक वचो नाका जाता जाल्यार मेळटा म्हणून आनी 4 मीटर आडोवया मनशा ओके जाल्यार थंय आनी झगडी जावं नाका आपले आतां आसा ते घर आणि घरा भोवतीली 2 मीटर इतकी जागा परमनंटली तुमकां मेळटली ती जागा तुमच्या नावार जातली तुम्ही पैसे भरपाचे आणि ती जागा तुमच्या नावार करून घेवपाची आता हे घर जाल्या उपरांत ते रेग्युलरायज करपा खातीर तुम्ही रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन या अंतर्गत आमचो जो नवीन फॉर्म आसा तो भरपाचो आणि आपले घर हे परमनंटली रेग्युलरायज करपाचे हांगा तुमचो जागो नावार जातलो घर परमनंटली रेग्युलरायज करपा खातीर नवीन फॉर्म भरपाचो तेका आमी रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन म्हणटा तो फॉर्म भरपाचो आणि कारण आमी घर बांदतना जागेचे पैसे दिवना घर बांदतना टॅक्स आमी फक्त दिताले हे हाऊस टॅक्स आमी जे गव्हर्मेंटाचे टॅक्स दिवपाक जाय ते दिवना पण आमी सगळे जाण ते तुका कितें वाडोवन घेवचे ना नॉर्मल घर बांदतना कोणाक जितके पैसे पडल्या तितकेच पैसे तुमकां भरचे पडटले कारण आमकां शेवटी कोर्टानूय फाल्यां सकाळी म्हणूंक जायना आनी सामान्य मनशान म्हणूंक जायना हांवें परमिशन घेवन घरां बांदली म्हाका त्रास जालो मरे बेश्टो बांदला ताका त्रास जावंक ना अशें कोणीच म्हणचें न्ही म्हणून ते रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन हाच्या अंतर्गत तुम्ही पैसे भरून ते घर रेग्युलरायज करपाचे हेय काम तुम्ही करचे पडटले आता उरता उरलें कोमुदातचे कितले जाण आतां आदवेर करा सगळे कोमुदात मरे भारत माता की आता कोमुदातीच्या जागेतले बऱ्याच जाणांचे पैसे पयलीं कोमुदातीन घेतल्या काय घेवना घेतल्या थोड्या कडल्यान घेवंक ना आनी हांव कितें आसूं पण 2014 पयलींचे थोड्यां कडेन पावत्यो आसा थोड्यां कडेन रिसिप्ट आहा थोड्यां कडेन एफिडेविट आसा वेगवेगळे कितें कितें आसा पण हांव तितून वचना आमी सगळ्या जाणांनी 2 फॉर्म मेळटले कोमुदातीचो फॉर्म एक भरून जो फॉर्म आमच्या मामलेदारा कडेन दिवपाचो दुसरो फॉर्म भरून आमी तेजे कडेन कन्सेंट मागपाचो तांच्याच कमिटी कडेन ते 30 दिसां भितर कन्सेंट दिवना जाल्यार सरकारान कितें करपाचें तें सरकार करतलें तेजी चिंता तुमी करूं नाकात तेका सर्कल रेटी प्रमाणे आमकां पयशे फारीक करपाक जाय
म्हणजे फॉर एक्झाम्पल 2000 सालान जर कोणी घर बांधला जाल्यार ताका कदाचित 300 रुपया पर स्क्वेअर मीटर प्रमाणे पैसे भरचे पडटाले. 20% पेनल्टी जर धरली जाल्यार 360 रुपया पर स्क्वेअर किलोमीटर पर स्क्वेअर मीटर हाज्या प्रमाणे पैसे भरचे पडटले. भरुया काय नाका? भरपाक सगळे तयार आहा काय ना? त्यांचे एकदाचे पैसे भरुया, तांकां जाय ते पैसे दिवया. आमी वयल्यान पेनल्टी दिता, 20% पेनल्टी दिता. त्या खातीर तुमी सगळे जाण जे कोमुदादीचे मेंबर आहात तांकां वचून मेळात. दाजी मेळटलोच, पण तुमी मेळात, तांकां सांगात की बाबा पयले फावटी आमचे घर कायदेशीर जातात, तुमी आनी विरोध हाडू नाकात. तुमच्या कोमुदादीचे पैसे सर्कल रेटी प्रमाणे आनी पेनल्टी 20% हे दिवन आमी पैसे भरता. आमकां तुमी कायदेशीर करून दियात. त्याती कोणीच विरोध करचो न्हू, कारण हेका थोडेशे लोक जे क्रूक माइंडेड असतात ते हेका विरोध करतात. म्हणून माझी तांकांय रिक्वेस्ट आसा, कोमुदादीकूय हांव रिक्वेस्ट करता की तुमी रितसर पैसे घेवचे आनी लोकांक एनओसी दिवच्यो, जेणे करून फुडल्या 6 म्हयन्या भितर आमी जाता तितके बेगीन हे जे आहा पळय न्ही कोमुदादी वयली घरांय बी ही रेग्युलरायज करपाक शकतली. एकदा कोमुदीचा जागो तुमच्या नावार जालो काय मागीर ते सेम घर तुमकां अंडर द रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन तुम्ही म्हणटले एका खूप प्रोसेस लागतलो ना. एका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 1 इयर म्हणजे फुडल्या वर्षभराच्या भितर जागोय तुमचो क्लियर, घरूय तुमचे रेग्युलर, ह्यो दोनूय गजाली आणि आम्ही परमनंटली सोल्युशन हाजेर काडपाचें थारायलां आणि ते आमचे सरकार हे काडटले हाजो म्हाका विश्वास आसा. 20 पॉयंट प्रोग्रामान कोणाचे घर आसा? 20 पॉयंट प्रोग्राम म्हाका ना कॉन्स्टिट्युएन्सी सांगपाची गरज ना. प्रायव्हेट जागेन जेंच्यांनी घर बांदलां आणि परमिशन घेवंक ना असे जे लोक असतात, ओके, ह्या लोकांनी सुद्धा म्हणजे ह्या रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन हाजो वेगळो फॉर्म मेळटा. तांणी ताजे फॉर्म भरचो आणि आपले घर हे परत एकदा जे गव्हर्नमेंटाचे टॅक्स भरपाचे आसा टॅक्स भरचे. तुमची म्युनिसिपालिटी असल्या कारणान त्यांनी घर आणि घरा सायडीक 1-2 दुकानांय काडले आसतले. पयलेच फावटी ताका ऑपॉर्च्युनिटी मेळटा की ते सरसकट रेग्युलरायज करपाचे 1000 स्क्वेअर मीटर कन्स्ट्रक्शन पर्यंत सुद्धा ताजे घर जे आहा पळय न्ही हे रेग्युलर जाता. सहसा हे पयलीं जावचे नासले, पूण जी कोणी बिल्डींग बांदल्या पळय न्हू ताका ती बिल्डींग सुद्धा रेग्युलरायज करपाची संद आमच्या सरकारान दिल्या. तेंच्यांनी मागीर आसा तसो म्युनिसिपालिटीचो हेजो टॅक्स भरचो पडटलो. त्या खातीर आमच्या सरकारान बरेचशे जाण रस्त्याक तेकोन जर आमची जुनी घरां आसात, भितर दुकान आसा जाल्यार थोडे जाण सांगता तुमचे मोडटले म्हणून. पण हांव परत एकदा सांगता 1972च्या पयलींच्या प्लॅनाचेर जर तेजें घर आसत जाल्यार कोणूच तुमचे घर मोडूंक शकना, इन्क्लुडींग भाटकाराच्या जागेन जेंची घरां आसात. थोडे भाटकार आसात आणि भाटकाराच्या जागेन जेंची घरां आसात तेंच्यांनी सुद्धा सनद सर्टिफिकेटीक एप्लाय करात. तुमकां सनद सर्टिफिकेट मेळटली. तुमकां घराचो दुसरो म्युनिसिपालिटीक फॉर्म भरून दियात. तुमचे घर लिगल घर जातलें. हांव परत एकदा सांगता, मागीर कोण भाटकार तुमचें घर मोडूंक शकना. फक्त तुम्ही मुणकारियल केस घालूंक ना जाल्यार गोष्ट वेगळी. ती मुणकारियल केस घालात म्हणजे तुमकां जमनीचे रायट्स मेळटले. पण घर लिगल जे आसा पळय न्ही भाटकाराच्या जागेत असलेले घर सुद्धा आम्ही तुमकां लिगल घर करून दिता. तुम्ही त्याच्या खातीर एप्लाय करात. कारण 1972 म्हणजे विचार करात 50 वर्सां पयलीं जाणट्यांनी बांदलेले घर आता कोण मोडूंक शकना. सरकाराचो विशय निव्वळ क्लियर आसा. आमकां सामान्य मनशाचे घर हे मोडूंक जायना म्हणून आम्ही माझे घर ही योजना हाडल्या. तुम्ही सगळ्या जाणांनी खूप बरो प्रतिसाद दिला. म्हाका खात्री आसा की तुम्ही सगळे जाण म्हजे घर योजना ही कायमची तुमच्या लक्षात दवरतली. जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्या उरतली काय ना? सारखी याद उरतली काय ना? उरतली जाल्यार माझ्या बरोबर भारत माता की मोदीजी आप आगे बढो. ही योजना आम्ही खंयच्या जातीच्या आणि धर्माच्या लोकां खातीर हाडूंक ना. परत एकदा सांगता, थोडे जाण आनीक तेय तकलेन घालतले. हिंदू आसतलो, मुस्लिम आसतलो, कॅथलीक आसतलो, ह्या सगळ्यां खातीर हाडल्या. आमी हे पळयता आसतना म्हणजे बाबा हो आमचो तो तेजो हो हे पॉलिटिकल. परत एकदा सांगता हांव, आमी खंयच्या पॉलिटिकल पार्टीच्याय कार्यकर्त्या खातीर हाडून आमी सरसकट सगळ्या लोकां खातीर करता. लोकांक फक्त याद उरल्या पुरो आमी केल्या म्हणून म्हाजी इतकीच रिक्वेस्ट आसा. तितके सुद्धा जरी उरले जाल्यारय खूप जाले. कारण 60 वर्सां जेंचो प्रश्न सुटोवंक नासलो
तांचो प्रश्न आमी हो सोडोवपाक घेतला। म्हाका खात्री आसा की तुमकां सगळ्या जाणांक ही स्कीम व्यवस्थित कळ्ळें आसतली। आमचे डेप्युटी कलेक्टर, मामलेदार आनी जाजीचे MLA ऑफिस हे तुमकां सगळ्या जाणांक ह्या बाबतींत कोऑर्डिनेट करतले। सगळ्या जाणांक त्या खातीर सांगला हांवें, फुडले 6 म्हयने हा फॉर्म दिवपाक गडबड कसलीच करूं नाका। पर्टिक्युलरली तुमच्या वार्डात येवन आमी कॅम्प करतले, वार्डात येवन आमी प्रोग्राम करतले, तुमकां थंयसर येवन फॉर्म भरून दितले। म्हणजे आमची तितकी तयारी आसा, तुमची तितकी सेवा करता। त्या खातीर सांगता, म्हणजे आमची तयारी आहा तुमची सेवा करपाची। आमची सेवा एकूचदा केल्या पुरो इतकें म्हणटा आमी। ओके, त्या खातीर तुमकां सगळ्या जाणांक खबर आहा की पूर्णता म्हणजे वार्डान वचून सुद्दां म्हणजे तुमचा सगळ्यांचो फॉर्म भरून दिवप आनी सगळ्यांचो हे करपाचे आमची तयारी आसा। म्हणून हांव परत एकदा म्हजे घर ह्या योजनेक विरोध कोणी केला हे सातत्यान तुमच्या तकलेंत आसुनी, कारण जेंकां गोंयचें भलें जाल्लें नाका, गोंयच्या लोकांचें भलें जाल्लें नाका, ते तेका विरोध करतले। आणि हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन सांगता, ही योजना पूर्णता यशस्वी जातली। फुडल्या 3 म्हयन्यांक परत एकदा तुमच्यो सनदी वाटपा खातीर हांव हांगासरूच येवपाचो आहा, योग काय नाका? हांगासरूच येवपाचो। त्या खातीर हांव तुमच्या सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा। तुमचो असोच प्रेम, तुमचो असोच मोग हो म्हाजेरय आसुनी आनी ताजीचेरय आसुनी, भारतीय जनता पार्टीचेर आसुनी, इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां पुराय करता। देव बरें करूं।